नशीबवान मालिकेच्या आजच्या भागात काय घडलं हे जाणून घ्यायला सुरुवात करूया. तर आत्ता आपण इथे पाहतो की आई ही किचनमध्ये काम करत असते. ती आता चहा बनवत असते प्रतापसाठी. इतक्यात प्रताप लगेचच म्हणतो, आत्या अगं चहा देतेस ना. त्याबरोबर तिकडे वासंती चहा घेऊन येते आणि प्रतापला विचारते, आईच्या हातचा चहा चालेल का. त्याबरोबर लगेचच प्रताप हसतो आणि आईच्या हातातला चहाचा कप घेतो आणि म्हणत असतो, अहो आईसाहेब तुम्ही द्या. आणि आता तो चहा घेतो. त्याबरोबर हे बघून वासंतीलासुद्धा बरं वाटतं. आता रुद्र चहाचा पहिला झुरका मारणार इतक्यात तिकडे आत्या येते आणि म्हणते, अरे मी आणलाय ना तुझ्यासाठी चहा. अरे नाही म्हणजे तुझ्या आईने केलेला चहा अर्थात चांगलाच असेल, पण तरीही तुला नेहमी माझ्याच हातचा चहा लागतो की नाही. तू चहा प्यायला लागल्यापासून तू माझा हातचा चहा पितोयस, कमी दुधाचा. काय बरोबर ना. त्यावर आता लगेचच पुढे ती म्हणते, आणि मी तुझ्यासाठी बनवलाय सुद्धा. तर तो म्हणतो, अगं आत्या पण. त्यावर आत्या म्हणते, अरे कशाला उगाच थोड्यासाठी सवय बदलतोयस. नाही म्हणजे तू आता त्यांच्या हातची चहा प्यायलास तर काही हरकत नाही, पण मग त्यांनी रोज द्यायला हवा ना तुला चहा. त्याबरोबर लगेचच रुद्र म्हणतो, बरं काही हरकत नाही, मी एक काम करतो, मी तुम्ही दोघींनी आणलेले चहा पितो. आईसाहेब द्या. त्याबरोबर लगेचच आता आत्या म्हणते, अरे रुद्र. तर लगेच आई म्हणते, नाही नको. अरे 2-2 वेळा चहा प्यायलाच असा त्रास होईल बाळा तुला, राहू दे. आणि मग आई आत्याचा चहा पितू एवढं बोलते आणि तिकडनं स्वतः मात्र नाराज होऊन निघून जाते. त्याबरोबर आता लगेचच आत्या ही रुद्रच्या जवळ तिथे बसते आणि त्याला म्हणत असते की अरे तुझी ही आई आणि तिची ती बहीण ह्या आपल्या घराच्या वायट्यावरती टपल्या आहेत रे. तुला माहीत नाही आहे बाळा. अरे नको होतास तू त्यांना, लक्षात आहे ना तुझ्या, नको होतास. मग आता तू उगाचच्या उगाच कशाला असं करतोयस. कळतंय ना तुला मला काय बोलायचं आहे ते. त्यावर लगेचच रुद्र म्हणत असतो, आत्या मी तुझ्या शब्दाबाहेर आहे का. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की आता बाबांची दारू सुटावी ह्यासाठी पुन्हा एकदा इथे आता गिरिजा ही हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि डॉक्टर काकांना ती सांगत असते की काका अहो काही केल्या बाबांची दारू सुटायला तयारच नाही. म्हणजे बघा ना, मला तर मोनूची जास्त काळजी वाटते. मोनूवरती काय परिणाम होईल हो यांच्या या अशा वागण्याचा. त्याबरोबर लगेचच आता डॉक्टर काका म्हणत असतात, अगं गिरिजा बाळा तुझ्या आईने काही कमी प्रयत्न केले का गं तुझ्या बाबांची दारू सोडवण्यासाठी, पण ते शक्य झालं का. त्यावर गिरिजा म्हणत असते, अहो काका हो, पण काहीतरी व्हायला तर पाहिजेच ना, आता काहीतरी करावं लागेलच. आणि दारू प्यायले ना की नुसतं मला म्हणतात की मी त्यांची मुलगीच नाही. त्यावर मग लगेचच आता ते काका म्हणतात, अगं दारू प्यायल्यावर त्याला तो कोण आहे हे तरी लक्षात राहत असेल का, त्याची तरी शुद्ध असते का दारू पिणाऱ्या माणसाला. तर दुसरीकडे आता आत्या म्हणते, अरे रुद्र मी ना चहामध्ये साखर घालायचीच विसरले बहुधा, मी आलेच हा. आता आई साखर घेऊन चाललेली असते, पण आत्या पटकन तिच्याजवळ येते आणि तिला किचनच्या जवळ घेऊन जाते. तिचा हात पिरगळते. आई म्हणत असते, वंसा हो काय करताय, हे दुखतंय मला, सोडा. त्याबरोबर ती म्हणत असते, दुखतंय ना, दुखलंच पाहिजे. हे बघ मी 8 दिवस इथे नव्हते काय, तर लगेच पिल्लाला पंखाखाली घ्यायला बघत होतीस. हां लक्षात ठेवायचा, जास्त पुढे करायचं नाही, लायकीत राहायचं. तू फक्त आमच्या घराला वारस दिलायस, त्यापेक्षा महत्त्वाचं मोठं असं काम तू कोणतं आणि काहीच केलेलं नाही आहेस. त्यामुळे लायकीत राहायचं, आमच्यापासून लांब. कळतंय ना मला काय सांगायचं आहे ते. एवढं बोलत आत्या आता लगेचच तिच्या हातातली साखरेची वाटी खेचून घेते आणि रुद्रकडे येते. तोपर्यंत रुद्रने चहाचा एक झुरका मारलेला असतो. रुद्र म्हणतो, अगं आत्या होती आज साखर. त्यावर लगेचच आत्या म्हणते, अरे होती का. अरे नाही चुकून बघ, विसरायला झालं मला. बघ तुम्हा सगळ्यांची काळजी करता करता की नाही मीच आता हळूहळू गोष्टी विसरायला लागली. तुझ्या वडिलांची काळजी, त्यानंतर तुझ्या काकांची काळजी आणि आता तुझीसुद्धा काळजी. बापरे. त्याबरोबर लगेचच रुद्र म्हणतो, आत्या जरा टेन्शन फ्री राहत जागं. त्यावरती म्हणते, हो रे करीन प्रयत्न. बरं ऐक ना, आज तू जरा येता येता तुझ्या काकांच्या नेहमीच्या गोळ्या घेऊन येशील का हॉस्पिटलमधनं. आणशील ना रे रुद्र. त्याबरोबर रुद्र लगेचच म्हणतो, अगं आत्या गोळ्याच आणायच्या आहेत ना, येतो की मीच घेऊन. आणि मग लगेचच आता तो मी घेऊन येईन एवढं बोलून तिकडनं जातो. तर आता इकडे लगेचच आत्या मनातल्या मनात म्हणत असते, मी तुम्हा मायलेकांना कधीच एकत्र येऊ देणार नाही.
लहानपणापासून मी तुम्हाला त्याच्या वेगळं ठेवलं आहे आणि असंच कायम वेगळं ठेवेन. उलट जर तुम्हाला कोणी एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला सोडणार नाही, त्याला त्याची लायकी दाखवून देईन. त्याबरोबर आता इथे लगेचच गिरिजा डॉक्टर काकांना विचारते, काका तुमच्याकडे ते दारू सोडवण्यासाठी औषध असतं ना, ते आहे का? त्यावर काका म्हणतात, हो आहे ना, 1 मिनटं. आणि लगेचच ते गिरिजाला ते औषध आणून देतात आणि म्हणत असतात, हे बघ आजपासूनच त्याचा हा डोस सुरू कर. नाही अगं, दारू पिऊन पिऊन नाही तर त्याचं लिव्हर वगैरे खराब व्हायचं, ते किती महागात पडेल तुला माहिती आहे का? हे घे. त्याबरोबर गिरिजा आता ते औषध घेते आणि म्हणते, नाही नाही नको काका, मी त्यांना वेळेवरती लवकरच गोळ्या द्यायला लागते. त्याबरोबर काका म्हणतात, उत्तम. मग गिरिजा काकांना विचारते, काका पैसे किती झाले? त्यावर ते म्हणत असतात, अगं असं काय करतेस, मालती सिस्टरची मुलगी ना तू, अगं तिच्याबरोबर लहान असल्यापासून तू इथे यायचीस, कधी तिच्या हाताशी छोटं मोठं कामसुद्धा करायचीस, मग मी तुझ्याकडून पैसे घेईन असं वाटलं का तुला? हे घे, उलट हक्काने कधी गरज लागली तर तूच ये माझ्याकडे, काय? त्यावर हे ऐकून गिरिजाला बरं वाटतं. गिरिजा म्हणते, अहो काका पण त्यावर ते आता डॉक्टर काका सांगतात, गिरिजा नको गं तुझ्याकडून मला पैसे. गिरिजा म्हणते, बरं काका चला मग आता मी येते, लवकरच गोळ्यांचा डोस चालू करते काय बाबांचा. आणि मग लगेचच ती आता गोळ्या घेऊन तिकडनं निघते. तर आता रुद्रप्रताप हा सेतुपती काकांच्या गोळ्या घेण्यासाठी आलेला असतो. आता तो तिथे आल्याबरोबर लगेचच तिथे जो कंपाऊंडर असतो त्याला सांगतो, दादा सेतुपती यांच्या गोळ्या घ्यायच्या होत्या. त्याबरोबर तो म्हणत असतो, अहो दादा असं नाव सांगितलं की गोळ्या नाही मिळत, गोळ्या घेण्यासाठी प्रिस्क्रिप्शन दाखवा की. त्याबरोबर लगेचच आता रुद्र म्हणत असतो, प्रिस्क्रिप्शन? दादा तुम्ही नवीन आलाय का इथे? त्यावर तो म्हणतो, हो का हो? त्यावर रुद्र म्हणतो, म्हणूनच ऐका, त्यांच्या इथे नेहमी गोळ्या घेतो आम्ही, त्यामुळे त्यांच्या गोळ्यांची नोंद असेल, तुम्ही चेक करा तुम्हाला सापडेल. काय नाव म्हणाला तो तुम्ही? त्याबरोबर लगेचच तो सांगतो, सेतुपती, प्रभास सेतुपती. त्याबरोबर आता इथे त्याच हॉस्पिटलमध्ये आलेली असते गिरिजा त्याला बघते आणि विचार करते, अरे हा परत इथं काय करतोय? काय माझा पाठलाग बिटलाग करायला लागलाय का काय हा माणूस? आणि हा असं काय? त्याबरोबर आता रुद्रला इथे खूप जोरात वॉशरूमला जायचं असतं, त्याला टॉयलेटला जायचं असतं आणि तो आता करत असतो, बापरे ओ दादा जरा पटापट करा ना. तर इकडे आता त्याची ही अवस्था बघून गिरिजा म्हणत असते, अरे असा काय करतोय हा, नेमकं होतंय काय याला, असा वाकडा तिकडा कसा चालतोय? त्याबरोबर रुद्र आता त्या दादांना विचारतो, दादा वॉशरूम कुठे? त्याबरोबर लगेचच आता ते दादा रुद्रला सांगतात की ते बघ सरळ जा आणि डाव्या बाजूला वळा, तिकडे वॉशरूम आहे. त्यावर रुद्र तिकडनं लगेचच वॉशरूममध्ये निघून जातो. आता रुद्र तिकडनं गेल्यावर ते दादा गोळ्या काढतच असतात. इतक्यात त्या ठिकाणी गिरिजा येते आणि त्यांना विचारते, दादा अहो ते आले होते ते कोण होते हो? त्याबरोबर लगेचच आता तो माणूस म्हणतो, मला तर वाटतं वेडाच होता, अहो म्हणजे स्वतःच्याच गोळ्या घ्यायला आला असेल असं बहुधा. त्याबरोबर लगेचच गिरिजाला सुद्धा हे पटतं. गिरिजा म्हणते, हां असेल, येडाच असेल, बरं नाव काय हो याचं? त्याबरोबर लगेचच आता तो सांगतो, प्रताप घोरपडे. त्यावर ती म्हणते, अच्छा प्रताप घोरपडे का, बरोबर असो, चला येते काय मी. त्याबरोबर लगेचच आता ते कंपाऊंडर चला ठीक आहे एवढं बोलतात. मग आता ती तिकडनं घरी गेलेली असते. तर इकडे आता रुद्रप्रतापला आता सेतुपती काकाच्या ज्या गोळ्या घ्यायच्या असतात त्या भरून रेडी असतात. रुद्र तिकडे येतो, गोळ्या घेतो आणि आता तो सुद्धा निघून जातो. कंपाऊंडरला वाटलेलं असतं की ह्या गोळ्या रुद्रने स्वतःसाठीच घेतल्यात. तर दुसरीकडे आता गुरुजी हे घरी आलेले असतात आणि ते आता नागेशला सांगत असतात की तुमच्या ग्रहांची स्थिती बरी नाही आहे. त्याबरोबर नागेश म्हणत असतो, अहो मग तुम्हाला इथं कशाला ठेवलं आहे गुरुजी, आमच्यासमोर आमच्या त्रासाचा पाडा वाचायला का त्याच्यावरती उपाय शोधायला? त्याबरोबर लगेचच आता गुरुजी म्हणत असतात की अहो हो, मग मी तेच सांगायला आलो, पुन्हा एकदा तुमच्या ग्रहांना शांत करावं लागेल, रांगेत बसवावं लागेल आणि त्यासाठी पुन्हा एकदा मला पापनाशक पूजा करावी लागेल. पण त्यासाठी यावेळेस मात्र तुम्हाला तुम्ही केलेल्या सर्व पापांचा पाढा वाचावा लागेल. तुम्ही केलेलं एकूण एक पाप तिथे तुम्हाला सांगावं लागेल.
जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हाच ही पूजा सफल होईल. त्याबरोबर आता लगेचच इकडे गुरुजींना ते सांगायला लागतात की मी खूप पापं केलेली आहेत. अहो ते म्हणजे 100पर्यंत जी काही पापं असतील की नाही ती सगळी मी केली आहेत. चोरी करणं, दरोडा टाकणं, मारामाऱ्या करणं, माना पिरगळणं, तंगड्या तोडणं सगळं केलेलं आहे मी, कळलं. त्याबरोबर लगेचच ते म्हणतात की तुम्हाला मग ही सर्व पापं आता स्पष्ट बोलावी लागतील. त्यावर लगेचच आता इकडे नागेश म्हणायला लागतो, अहो गुरुजी काय बोलताय तुम्ही? आणि असली कसलीही पूजा आहे याच्यामध्ये पापं सांगायची नाही. तसे तर तुम्ही आमचे गुरुजी आहात, त्यामुळे तुमच्याजवळ सगळं सांगायला आमची काही हरकत नाही, पण हे पापं सांगायची काय? आणि मग लगेचच आता तो उठतो आणि गुरुजींना तपासतो. गुरुजी म्हणतात, अहो असं काय करताय? त्यावर नागेश सांगतो, नाही काही ते वायर लावून आला असलात तर रेकॉर्डिंगची म्हणून. त्याबरोबर लगेच आता गुरुजी म्हणतात, नाही हो, मी असं कशाला करू? मला हे सगळं करून काय मिळणार काय? म्हणूनच मी खरंच सांगतोय, खरोखर यावेळेस आपल्याला पूजा करावी लागेल. जेव्हा पूजा करू तेव्हाच पुन्हा एकदा तुमची पापाचे नाश होईल. त्याबरोबर गुरुजींना आता लगेचच ते म्हणतात की ठीक आहे, करू, काय पाडे वाचायचे तेवढे वाचू. त्याबरोबर गुरुजी म्हणतात, सगळ्यात मोठं पाप जे तुम्ही केलं आहे ते तुमच्या लक्षात आहे ना? त्यावर आता ते म्हणतात, हो, अंगद महाजन, देवकी महाजन आणि त्यांच्या मुलगी छकुली सगळ्यांना मी मारून टाकलं. आता इतक्यात त्या ठिकाणी रुद्रप्रताप आलेला असतो. रुद्रप्रताप मागूनच वडिलांना हाक मारतो, आबासाहेब. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता इथे सगुणा मावशी ही घरी आलेली असते आणि आता ती गिरिजेच्या वडिलांवर चिडलेली असते. ती म्हणत असते, अरे लाज वाटते का रे तुला? घरात काल काय खायला नव्हतं तुमच्या पोरीच्या, तुझ्या वाढदिवसाला तिला उपाशी झोपवलंस तू. अरे तरी भी एवढी ढोसून आला होतास, का वागलास रे असं? कशापायी केलंस हे समज? अरे नशीब तुमचं हे घर माझ्याकडंच घाणवळीवर आहे, म्हणून जर दुसऱ्या कुणाकडं असतं तर काय झालं असतं रे? एकदा विचार कर की. त्याबरोबर आता गिरिजा म्हणते, नको ग मावशी, जाऊ दे, कशाला तू बोलतीयस उगाच, राहू देत ना. त्याबरोबर मावशी म्हणते, अगं कसं राहू दे, बोल की कसं राहू दे? नाही, ह्या वेळेस तर फक्त बोलते. पुण्याला जर यानं असं काही केलं का नाही तर तुम्हाला सांगत जरा गिरिजा. मग नाही जर याला पायतानाने हाणलं नवं तर म्या भी नाव नाही सांगायचो सगुणा मावशी म्हणून. त्याबरोबर लगेचच आता सगुणा कृष्णाला म्हणते, आणि मावशी म्हणतेस आणि असं पर्क करतेस वय मला स्वतः खरं का बरं काही बी सांगत नाही ग तू कृष्णे गिरिजे. त्याबरोबर आता गिरिजा म्हणत असते, सगुणा मावशी अगं. त्याबरोबर लगेचच आता सगुणा म्हणते, तू पुढच्या वेळे माझ्यापासून काय बी लपवायचं नाही, समजलं ना मग तुला? उपाशी झोपली सगळं पुरी त्या दिवशी. आणि मग आता ती तिकडनं चाललेली असते. तर गिरिजा म्हणते, मावशी अगं उपाशी नाही झोपले मी, तू पाठवलेला केक खाल्ला ना. त्यावर मावशी म्हणते, काय केक? अगं नाही बाई, मी कोणता बी केक दिला नव्हता. गिरिजा म्हणते, अगं मावशी असं काय करतेस, दिला होतास. मावशी म्हणते, नाही ग, चल येते मी. आणि ती तिकडनं जात असते. गिरिजा म्हणते, मावशी अगं ते बघ की, ते तुझं विसरलीस इथंच. मावशी म्हणते, ते माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी आहे. अगं माझ्याकडनं तुला वाढदिवसाचं आणि एक गिफ्ट असं समज की. आणि मग आता ती तिला ते गिफ्ट म्हणून शेगडी देते आणि म्हणते, पुन्यांदा आता उपाशी अशी घरामध्ये झोपू नगस, काय समजलं नवं? त्याबरोबर गिरिजा वय मावशी असं म्हणते. त्याबरोबर लगेचच आता मावशी म्हणते, बरं चल आता मी निघते, उशीर व्हायला लागला. आणि ती आता तिकडनं निघून जाते. आता मावशी निघून गेल्यावर गिरिजाला प्रश्न पडतो की मग आपल्या वाढदिवसाला नेमका केक पाठवला तर कोणी? मग गिरिजा आता मोनूला म्हणते, मोनू इकडे ये, काल जो केक आला होता त्याचा बॉक्स अजून ठेवला आहेस ना? त्यावर मोनू म्हणतो, होय ठेवला आहे की. गिरिजा म्हणते, जा पटकीने तो बॉक्स घेऊन ये बरं. मोनू म्हणतो, बॉक्स? त्यावर गिरिजा म्हणते, हो बॉक्स. मोनू बॉक्स घेऊन येतो. गिरिजा आता त्या केकच्या दुकानामध्ये कॉल करते आणि विचारत असते की काल तुमच्या इथून एक केक आणला होता, तो कोणी आणला असेल? त्यावर ते म्हणतात, अहो मॅडम रोजच असे कितीतरी केक नेतात, आम्ही नेमकं कसं सांगणार? मग ती म्हणते, 8-8:30च्या दरम्यानी. त्यावर तो म्हणतो, तेव्हा रुद्रदादांनी केक नेला होता, रुद्रप्रताप घोरपडे. त्याबरोबर हे ऐकून ती म्हणते, होय का, बरं ठीक आहे, आणि फोन कट करते. आता मात्र विचार करायला लागते की हो रुद्रप्रताप घोरपडे नेमका हाय तरी कोण? आणि ह्यानं माझ्या वाढदिवसाचा केक कशा पायी पाठवला असेल? नक्की काय गडबड आहे ही? त्याबरोबर रुद्र इथे वडिलांना विचारतो, काय झालं बाबा, अहो तुम्हाला एवढा घाम का आला?
काय झालं आहे? आणि छकुली? कोण छकुली? कोणाबद्दल बोलताय? त्याबरोबर लगेचच आता ते म्हणायला लागतात, घाम नाही, काय नाही. आणि छकुली ना, गुरुजींची छकुली, म्हणजे गुरुजींची नात, गुरुजींना नात झाली. त्याबरोबर लगेचच आता हे ऐकून रुद्रप्रतापला आनंद होतो. तो म्हणतो, काय? अरे वा, अभिनंदन अभिनंदन गुरुजी तुमचं. त्याबरोबर गुरुजी धन्यवाद म्हणतात. तर आता रुद्र म्हणतो, आणि काय हो गुरुजी, प्रत्येक वेळेस तुम्ही आबासाहेबांचंच भविष्य सांगता, कधीतरी आमचंसुद्धा सांगा की आम्ही वेगळी दक्षिणा द्यायची तुम्हाला. गुरुजी म्हणतात, नाही नाही, तुम्हाला दक्षिणा द्यायची काहीच गरज नाही. तुमचं भविष्य आणि तुमचं नशीब दोन्हीही अगदी उज्ज्वल आणि उत्तम आहे. तुमची खूप भरभराट होईल. पण हो, तुमची भरभराट होईल ती तुमच्या स्वतःमुळे नाही बरं, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या मुलीमुळे. तुमच्या आयुष्यात जी कोणी मुलगी येईल ती अगदी लक्ष्मीच्या पावलांनी येईल, तुमची भरभराट करून जाईल. त्याबरोबर आता इथे सगळा प्रकार गिरिजा तिच्या मैत्रिणीला सांगत असते. म्हणत असते, अगं कुणी पाठवलं होतं तो केक ते काही कळलं नाही, फक्त रुद्रप्रताप घोरपडे एवढं समजलं. कोण असेल, काय काय आयडिया नाही बघ मला. त्याबरोबर तिची मैत्रीण म्हणायला लागते, मी ऐकलं हे नाव कुठंतरी. त्यावर ती म्हणते, म्हणजे तू ओळखतेस का त्यांना? त्यावर तिची मैत्रीण म्हणते, बाप रे, लगेच त्यांना बिन्ना, काय ग गिरिजा? त्यावर गिरिजा म्हणते, तसं काही नाही ग, तू गप्प बसा, नाही तर फटके देईन तुला. मग ती म्हणते, आठवलं, 1 मिनिट आलेच. आणि मग ती न्यूजपेपर घेऊन येते आणि दाखवते. मग ती दाखवते की बघ, रुद्रप्रताप घोरपडे यांची दानशूरता. म्हणजे काय झालं होतं आठवतं आहे का तुला? आग लागली होती तुमच्या इथं. त्या आगीत जितक्या लोकांची दुकानं जळाली होती का नाही, त्या समद्यांना यांनी 3-3 लाख रुपये नुकसान भरपाई दिली होती. त्यावर इकडं आता गिरिजा म्हणते, बाप रे, लईच मोठा माणूस दिसतोय ग मग ह्यो. पण मग ह्यानं माझ्या वाढदिवसाचा केक कशापायी पाठवला असेल ग? त्याबरोबर आता ती म्हणत असते, प्यार में पागल. त्यावर आता गिरिजा म्हणते, गप ग तू. त्यावर ती म्हणते, अगं असू शकतं ना, तो तुझ्या प्रेमात पडला असेल. त्यावर ती म्हणते, तो कसा दिसतो हेच मला माहीत नाही आहे. त्यावर तिची मैत्रीण सांगते, अगं पण त्याला माहीत असेल की तू किती सुंदर आहेस, कशी दिसतेस. मग त्यावर गिरिजा ही म्हणत असते, तू बरं राहू दे आता, तर फटकाच खाशील. त्यावर तिची मैत्रीण म्हणते, तू जर पोरगा असतीस की नाही तर मीच गटवलं असतं बघ तुला. जाऊ दे, हे बघ, हे घे, या 3 साड्या आहेत, याच्यापैकी 1 साडी निवड. त्यावर गिरिजा म्हणते, कशापायी? त्यावर ती म्हणते, अगं माझी चॉईस चांगली नाही नवं, म्हणून तुला सांगायला लागलो, निवड. मग गिरिजा त्याच्यातली 1 साडी निवडते. तिची मैत्रीण म्हणते, हे घे, हे तुला माझ्याकडनं वाढदिवसाचं गिफ्ट. त्याबरोबर गिरिजा म्हणते, अगं केवढी महाग साडी आहे ती, ठेव ठेव तिथं ठेव. त्यावर तिची मैत्रीण म्हणते, सस्ती शिजो का शौक हम रखतेही नाही, म्हणूनच तर तुला मैत्रीण बनवून ठेवलं आहे की नाही, चल 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 लवकर चल लवकर चल. आणि मग तिची मैत्रीण तिला चेंजिंग रूममध्ये बळजबरीने ढकलते आणि म्हणते, चल आता लवकर साडी बदलून ये. आता चेंजिंग रूममध्ये येऊन ती स्वतःच्या अंगावरची ओढणी काढून ठेवते. अंगावर साडी घालून साडी बघतच असते, म्हणजे फक्त तिने अंगाच्या वर कुर्त्यावरच साडी टाकलेली असते. इतक्यात तिला पाठून कोणीतरी चालल्याचा आवाज येतो. ती ताबडतोब दरवाजा उघडते आणि तिच्या मैत्रिणीला विचारते, तू गेली होतीस का मागच्या बाजूला? त्यावर तिची मैत्रीण म्हणते, नाही ग. त्यावर गिरिजा सांगते की कोणीतरी होतं मागच्या बाजूला, कोणीतरी होतं, काहीतरी गडबड आहे. त्यावर तिची मैत्रीण म्हणते, अगं नाही, असं कसं होईल? त्यावर गिरिजा म्हणते, अगं नाही, असंच होतं. इतक्यात त्या मागच्या बाजूला असलेलं एक छोटंसं भोग दिसतं. आता ते भोग बघून आता गिरिजा आणि तिची मैत्रीण दोघीही घाबरतात. तर आता त्या घाबरलेल्या असतात. गिरिजा म्हणत असते, हे बघ, मग आता मात्र इथे पोलिसांना बोलवायचं असंच ठरलेलं असतं. आणि आता गिरिजा ही पोलिसांना बोलवते सुद्धा. तर दुसरीकडे आता इथे प्रतापकडे त्याचा एक मित्र आलेला असतो आणि प्रतापला त्याचा मित्र ते फोटो दाखवतो. प्रताप विचारतो, हे फोटो कोणी काढले असतील रे? त्याचा मित्र म्हणतो, अरे शालू आणि ती त्या साडी ट्राय करत होते त्यांच्याच दुकानात, तिथे झालं हे सगळं. त्यावर मग रुद्र म्हणतो, चल, ज्याने कुणी हे केलं आहे ना त्याला रंगे हातच पकडलं पाहिजे. आणि रुद्र आणि आता त्याचा मित्र दोघंजणं पोहोचलेले असतात, ते म्हणजे त्या दुकानात. रुद्र आता दुकानात आल्यावर ते चेंजिंग रूममध्ये जातो आणि आता तो रूममध्ये जसा जातो, मागून आता गिरिजा येते आणि आता दरवाजा बंद करून घेते चेंजिंग रूमचा. आलेले पोलीस बाहेर येतात आणि म्हणतात, बोला मॅडम. त्यावर ती म्हणत असते की हे बघा, याने व्हिडिओ बनवलेत आमचे आणि हा असा
चुकीचा प्रकार आहे. त्याबरोबर आता पोलीस हे रुद्रप्रतापला अरेस्ट करतात आणि तिकडनं घेऊन जातात. त्याबरोबर आता लगेचच इकडे आत्या रुद्रला सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेली असते. रागारागात ती पोलिसांना विचारते, कोणी केली कंप्लेंट? त्याबरोबर आता पोलीस हे आत्याला सांगत असतात, गिरिजा. त्याबरोबर आत्या म्हणते, कोण गिरिजा ही? त्याबरोबर आता पोलीस सांगतात, गिरिजा लोखंडे म्हणून एक मुलगी आहे, त्यांनी तक्रार नोंदवली. मग आता हे ऐकून आत्याला खूपच जास्त राग आलेला असतो. आत्याचा अगदी संताप झालेला असतो. तर इकडे आता नागेश हा तो जो दूर राहण्याचा जो काही धागा आहे सर्व पापांपासून तो बांधत असतो स्वतःच्या हातामध्ये आणि धागा बांधता बांधता तुटतो. मग नागेश गुरुजींना फोन करतो आणि सांगतो की गुरुजी, अहो पाप नष्ट करण्याचा तुम्ही जो धागा मला दिला होतात तो धागा मी हातात बांधत होतो, पण बांधताना तुटला. त्याबरोबर गुरुजी म्हणत असतात, अहो जर तो धागा तुटला तर ही खूप वाईट आणि अपशकुनाची गोष्ट आहे हो. त्याबरोबर आपण दुसरीकडे पाहतो की गिरिजा ही रस्त्याने चाललेली असताना आता तिकडे काही गुंड आलेले असतात आणि ते गिरिजाभोवती बाईक फिरवत असतात आणि गिरिजा घाबरलेली असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.